हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। महसूल संघटनेचा हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। आजोबा मावस बहीण साली ह्या सगळ्या योजना तुमच्या माती मारल्या जातील. तुम्ही जर आता याचा विरोध केला नाही, या गोष्टीचा जर आपण विरोध केला नाही तर लाडकी आत्या मावशी सगळ्या योजना आपल्याच उरावर फेकल्या जातील. जसं मराठा आरक्षण फेकलं गेलं उरावर, ते संजय गांधी हा महसूल विभागाचा कर्तव्य सूचित जर विचार केला तर आहे की नाही याचा तुम्हीच पहिले अभ्यास करा. जर महसूल विभागाच्या याचा जॉब चार्टचा जर विचार केला तर त्यात संजय गांधी आहे की नाही आहे, नैसर्गिक आपत्ती कोणाचा विषय आहे, काय आहे, या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. ह्या गोष्टी जर आपण जोपर्यंत याची मागणी लावून धरणार नाही तोपर्यंत हे नवीन नवीन योजना आलेल्या आपल्या अंगावर येत राहतील. ह्या महत्त्वाच्या सूचना माननीय अध्यक्ष साहेब यांनी वर आपला तुमची जे काही मीटिंग होत असेल तिथं तुम्ही मांडा. ह्या सगळ्या कर्मचाऱ्याचा विषय आहे. ज्या महसूलचा जॉब चार्ट आहे तो मूळ शोधा, त्याच्यात जे आहे तेच आपले कामं आहे. बाकीचे दुसऱ्या विभागाचे कामं आपण करण्यात काही मजा नाही. नैसर्गिक आपत्ती कृषी विभाग आहे, PM किसान कृषी विभाग आहे, हे त्या लोकांचे काम आहे. MPSCची परीक्षा आपण घेतो, शिक्षण विभाग आहे, हे काय करतात मग डिपार्टमेंट बाकीचे? कृषी विभागानं शेतीशी संबंधित कामं कृषी विभागानं करणं अपेक्षित आहे की नाही आहे? ज्ञान कमी पडत असेल तर तुम्ही सांगा, आहे का? मग हे बी मुद्दे महत्त्वाचे. संपामध्ये पुढचा संप जो तुमचा होईल त्यात हे मुद्दे अध्यक्ष साहेब आले पाहिजे, हे तुम्ही नोंद घ्या. बरोबर आहे की नाही? म्हणजे कोणती योजना आली की तुम्ही करसाल, माणसं नाही. तुमचं मूळ काम आहे तेही आम्हाला वेळेतच पाहिजे, 5 मिनिटातच माहिती द्या. आणि वरून हे लाडकी बहीण योजना ह्या तुम्ही चालूच आहे तुमच्या. अजून आमचं म्हणणं नाही योजना 1 लाख योजना आणा, 10 लाख योजना आणा, आमचं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. परंतु ते कामाचं विभाजन जे आहे ते पद्धतशीर व्यवस्थितरित्या व्हायला पाहिजे. ज्या डिपार्टमेंटचं काम आहे त्यांची यंत्रणा आहे. जिल्हा लेवलपासून शासन स्तरावर त्याचं मंत्रालय आहे, जिल्हा लेवलवर त्याचं मुख्यालय आहे, तालुका स्तरावर त्याचे कार्यालय आहेत, त्यांचे कर्मचारी आहेत. ते यंत्रणा तुम्ही राबवा. बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.